हॅलो स्टुडंट्स, मी कुलकर्णी सर रॉयल स्टार्सच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या चॅनलवरती मी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरता इंग्लिश विषयाचे काही व्हिडिओज पोस्ट करत असतो. या व्हिडिओच्या पूर्वी मला सांगायला आवडेल की आपण या व्हिडिओचा चिटचॅट, एक्सप्लेनेशन आणि त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप याचे देखील व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरील आय बटनवर क्लिक केल्यानंतर तिथे मिळेलच. ते व्हिडिओज तुम्ही तिथे पाहू शकता. आज आपण या लेसनचा द फन दे हॅड या लेसनचा लँग्वेज स्टडी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. पण तत्पूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. क्वेश्चन नंबर 6. अंडरलाइन द verbs and choose the correct option from the brackets. A. Margie even wrote about it. प्रेझेंट टेन्स और पास्ट टेन्स. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याच्या मध्ये जे क्रियापद दिसतंय त्या क्रियापदाला अंडरलाईन करायचंय आणि त्याचबरोबर ते कोणत्या काळातलं क्रियापद आहे हे तुम्हाला सांगायचंय. रोट हे त्या वाक्यातील क्रियापद आहे. राईट चा पास्ट टेन्स होतो रोट, म्हणून आपण त्या ठिकाणी पास्ट टेन्स असं लिहिलेलं आहे. टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. यामध्ये फाउंड हे क्रियापद आपल्याला दिसतंय, ज्याला आपण अंडरलाईन केली. फाउंड हे फाइंडचं पास्ट टेन्स आहे, त्यामुळे हा सुद्धा पास्ट टेन्स म्हणून आपल्याला लिहायचा आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. या वाक्यामध्ये नोज हे क्रियापद आहे. खरं तर नो हे क्रियापद आहे, त्याला एस हा प्रत्यय लावलाय, कारण आपला नियम असा आहे की थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नंतर लगेचच जर मेन वर्ब आलं तर त्याला आपण एस और ईएस हा प्रत्यय लावत असतो. त्यानुसार या ठिकाणी नो या क्रियापदाला एस हा प्रत्यय लावलाय, परंतु नो हे क्रियापद जर आपण बघितलं तर प्रेझेंट टेन्स मधलं आहे, म्हणून आपण तिथे लिहिले प्रेझेंट टेन्स. यानंतर आपल्याला त्यांनी विचारलंय माझी वॉज स्कॉर्नफुल, कंसात दिलेलं आहे सिंग्युलर किंवा प्लुरल. आता तुम्हाला हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे ते ओळखायचंय. वॉज याला आपण अंडरलाईन केली, जसं आपल्याला सांगितलं होतं वर्बला अंडरलाईन करा. या ठिकाणी मेन वर्ब इतर कोणताही नसला तरी आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब जे आहे त्यालाच मेन वर्ब मानू शकतो, म्हणून त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे. वॉज हे एकवचनी हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे त्याला आपण सिंग्युलर असं लिहिलं. नेक्स्ट सेंटेन्स आहे दिस इज द ओल्ड काइंड ऑफ सूल. सिंग्युलर और प्लुरल. इज इज या हेल्पिंग वर्बला अंडरलाईन केलेली आहे. इज हे सुद्धा सिंग्युलर म्हणूनच गणलं जातं. अँड द टीचर्स वेअर पीपल. आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपल्याला कोणतं दिसतंय तर वेअर. वेअर हे जे हेल्पिंग वर्ब आहे हे अनेक वचनी आहे, म्हणून त्याला आपण प्लुरल या गटामध्ये मोडतो. Thus, we see that verb forms show tense, number, etc. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की जे वर्ब फॉर्म्स असतात म्हणजे क्रियापदांची जी रूपं असतात ती आपल्याला टेन्स आणि नंबर म्हणजेच काळ आणि वचन दर्शवत असतात. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. या ठिकाणी वर्ब फॉर्म्स जे आहेत ते सब्जेक्ट नुसार बदलत आहेत. अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नोन ॲज अ फायनाइट वर्ब. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असा घेता येतो की असं एखादं क्रियापदाचं रूप जे वाक्यातील कर्त्याला अनुसरून आपण ठरवतो किंवा त्याला बदलू शकतो त्याला आपण फायनाइट वर्ब असं म्हणत असतो. फायनाइट वर्बचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल. एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. यू आर व्हेरी काइंड. आर हे त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब यूज केलेलं आहे. इफ द सब्जेक्ट यू is changed to she, the sentence will be she is very kind. म्हणजे जर आपण यू च्या जागेवर she लिहिलं तर त्या ठिकाणी आर च्या ऐवजी आपल्याला इज लिहिता येतं किंवा इज लिहावं लागेल, कारण she ला तर आपण आर वापरू शकत नाही. म्हणून she is very kind असं वाक्य आपण करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब जे आहे किंवा मग वर्ब जे आहे ते बदललं, म्हणून या वर्ब्सला आपण फायनाइट वर्ब्स असं म्हणून ओळखतो. Now change the verb form according to the change in the subject. आता तुम्हाला काय करायचंय वाक्याच्या कर्त्यानुसार त्या वर्बचा फॉर्मला बदलायचं आहे. पहिलं वाक्य त्याने दिलेलं आहे आय डोंट नो, चेंज आय टू शी.
या ठिकाणी आयच्या जागेवर आपल्याला शी लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. मग वाक्य होईल शी डझंट नो. डझंट या ठिकाणी आपण यूज केलेला आहे, डोंटच्या ऐवजी डझंट यूज केलाय. माय फादर नोज. चेंज माय फादर टू वी. माय फादरच्या जागेवर आपल्याला वी लिहायचं आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. म्हणजेच वाक्य होईल वी नो. आता या ठिकाणाहून तो एस हा प्रत्यय निघून गेला. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. चेंज आय टू ही. आयच्या जागेवर आपल्याला ही लिहायचंय आणि वाक्य पुन्हा एकदा लिहायचंय. मग वाक्य होईल ही इज फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. आय होता म्हणून तिथे एम लिहिला होता आपण. आता ही लिहिलंय म्हणून त्या एमच्या जागेवर इज लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 7A हा तुम्हाला एक कन्व्हर्सेशन दिलेला आहे, जे तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला प्रिंटेड दिसेल. ते तुम्हाला फक्त वाचायला सांगितलेलं आहे, त्यामुळे मी इथे ते घेतलेलं नाही. आता आपण डायरेक्टली क्वेश्चन नंबर 7B पाहणार आहोत. राईट इन स्टेप बाय स्टेप मॅनर हाऊ तेजस्विनी अँड संतोष बॉट अ गिफ्ट फॉर दीदी ऑनलाईन. तेजस्विनी आणि संतोष यांनी त्यांच्या दीदी करता ऑनलाईन गिफ्ट कसं खरेदी केलं याचं स्टेप बाय स्टेप मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. याचा आन्सर मी इथे लिहून दाखवले. तेजस्विनी and Santosh first signed up and created their account on the online shopping website. Then they browsed and selected the gift of their choice from the given categories. They added the gift to their cart. Then they paid the total amount via their father's debit card. At last, when the gift was delivered to them, they checked and confirmed that the gift was genuine. या उत्तराकरता तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि तुम्ही लिहून घेऊ शकतात, किंवा व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही हे पाहू शकतात आणि लिहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे यूज धिस वेबसाईट www.chalashikuya.com टू ट्राय युअर हँड ॲट अ प्रॅक्टिकल और मॉक ट्रायल ऑफ ऑनलाईन शॉपिंग. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं चित्र दिसेल. त्या चित्रामध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की या chalashikuya.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. ऑनलाईन शॉपिंग कशा प्रकारचे असते किंवा कशा प्रकारे तुम्ही करू शकतात याचे एक प्रॅक्टिकल किंवा एक मॉक ट्रायल तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन अशा पद्धतीने ट्राय करू शकतात की ऑनलाईन शॉपिंग कशी प्रत्यक्षात केली जाते. याच्यावरच आधारित काही प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आता आपण इथे पाहणार आहोत. लुक ॲट द अबाव वेब पेज अँड टेल. त्या वरील वेब पेजवर बघून खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची सांगायचं आहे. द नेम ऑफ द वेबसाईट. त्या वेबसाईटचं नाव काय आहे? द नेम ऑफ द वेबसाईट इज www.chalashikuya.com. व्हॉट वी कॅन बाय देअर. आपण त्या ठिकाणी काय विकत घेऊ शकतो? तर वी कॅन बाय बुक्स, एज्युकेशनल टॉईज, स्टेशनरी अँड ई लर्निंग मटेरियल. द ऑफर ऑन पोस्टर कलर्स. त्या ठिकाणी पोस्टर कलरवर कोणती ऑफर आहे? तर वी विल गेट अ पेंट ब्रश फ्री इफ वी बाय अ पॅक ऑफ 8 पोस्टर कलर्स. हे जे प्रश्न आणि या प्रश्नांची जी उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत ते तुम्ही कन्फर्म करू शकता. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे पिक्चर दिलेलं आहे त्या पिक्चर मध्ये बघून तुम्हाला ते आन्सर्स सहजच मिळतील. आता क्वेश्चन नंबर 7चा डी क्वेश्चन आपण इथे पाहणार आहोत. रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड आन्सर्स, फॉर्म पेअर्स अँड फ्रेम सिमिलर क्वेश्चन अँड आन्सर्स फॉर दिस वेबसाईट. या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की त्यांनी त्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही 10 प्रश्न बनवून दाखवलेले आहेत. त्या 10 प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. ती फक्त तुम्हाला वाचायची आहेत आणि त्या प्रश्नांसारखे आणि त्या उत्तरांसारखे दुसरे काही प्रश्न उत्तरं तुम्हाला स्वतःहून तयार करायचे आहेत. मी या ठिकाणी काही क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला रेडी करून दिलेले आहेत. ह्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता किंवा तुम्ही आणखीन काही प्रश्न आणि उत्तरं तयार करू शकता. या ठिकाणी मी पहिला प्रश्न तयार केलाय तो म्हणजे असा की व्हेअर कॅन आय फाइंड द एपिक रामायण. रामायण हे मला कुठे मिळेल? इन द कॅटेगरीज ऑन द लेफ्ट, क्लिक ऑन रिलिजियस अँड स्पिरिच्युअल. सेकंड क्वेश्चन आहे कॅन आय कीप समथिंग मार्क्ड टू परचेस इट लेटर? येस, यू कॅन क्लिक ऑन सेव्ह फॉर लेटर टू परचेस इट लेटर. तुम्ही त्या सेव्ह फॉर लेटर वर क्लिक करू शकता. कॅन आय ऍड मोर देन 1 आयटम इन कार्ट?
मी कार्टमध्ये एकापेक्षा जास्त आयटम ऍड करू शकतो का? येस, यू कॅन ऍड ॲज मेनी आयटम्स ॲज यू विश. तुम्हाला हवे तितके आयटम्स तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. व्हॉट इज द रिफंड पॉलिसी? तुमची रिफंड पॉलिसी काय आहे? तर यू कॅन क्लिक ऑन हेल्प टॅब टू नो अबाउट आवर रिफंड पॉलिसी. त्या ठिकाणी जे हेल्प बटन दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून रिफंड पॉलिसी जाणून घेऊ शकता. व्हॉट इफ आय गेट डॅमेज्ड आयटम? जर मला एखादं डॅमेज आयटम मिळालं तर काय करायचं? तर त्याचा आन्सर असा आहे, यू कॅन रिप्लेस इट ऑर आस्क फॉर रिफंड. तुम्ही ते रिप्लेस करू शकता किंवा त्याच्या बदल्यात तुम्हाला रिफंड मिळू शकतो, तुम्ही तो मागू शकता. कॅन आय अप्लाय युअर गिफ्ट कुपन्स ऑन एनी अदर शॉपिंग साईट? तुमच्या वेबसाईटवर जे काही गिफ्ट कुपन्स अवेलेबल आहेत ते मी इतर काही शॉपिंग साईटवर वापरू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर नो, यू हॅव टू अप्लाय अवर गिफ्ट कुपन्स ऑन अवर साईट ओनली. म्हणजे हे गिफ्ट कुपन्स जे आहेत ते फक्त आमच्या साईट पुरता मर्यादित आहेत, त्यामुळे तुम्ही फक्त ते इथेच वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. सपोज वन ऑफ युअर पेरेंट्स or an older relative wants to know about online shopping and you are explaining how to do it. सपोज तुमच्या पेरेंट्स किंवा तुमचे कोणी ओल्डर रिलेटिव्ह हे ऑनलाईन शॉपिंग बद्दल माहिती जाणून घेऊ इच्छितात आणि तुम्ही त्यांना ती प्रोसेस एक्सप्लेन करतायत आणि त्यांना सांगतायत की कशा पद्धतीने आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. राईट अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर पॅरेंट ऑर रिलेटिव्ह अबाउट इट. तुम्हाला तुमच्या पालकांबरोबर किंवा रिलेटिव्ह बरोबर झालेलं तुमचं संभाषण, काल्पनिक संभाषण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मी या ठिकाणी एक संभाषण लिहून दाखवलेलं आहे, ते आपण आता वाचूया. अ कन्व्हर्सेशन अबाउट ऑनलाईन शॉपिंग बिटवीन माय मॉम अँड मी. म्हणजे माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये झालेलं संभाषण ऑनलाईन शॉपिंग बद्दलचं. मॉम, सन, आय विश टू बाय अ फ्यू कुर्तीज ऑनलाईन. विल यू गाईड मी हाऊ टू बाय देम? मी, शुअर मॉम, आय विल ऑलवेज हेल्प यू. कम, लेट्स स्टार्ट. Mom, what do we have to do first? I feel it a little difficult. Me, not at all, Mama. Let's sign up first. Mom, do we have to fill all the correct information? Will there be any problem then? Me, yes, Mom. We have to fill the correct information. But don't worry, there won't be any problem. Now we have done signing up. आता आपण सायनिंग अप केलेलं आहे. पुढची प्रोसेस आपण आता पाहणार आहोत. मॉम, वेल, व्हॉट नेक्स्ट? मी, नाउ गो ऑन टू सर्च बार अँड टाइप विच ब्रँड यू नीड. मॉम, आय डोंट वॉन्ट एनी पर्टिक्युलर ब्रँड. मी, नो वरी देन, वी विल जस्ट क्लिक ऑन द कुर्तीज ऑप्शन अँड सिलेक्ट व्हॉट एव्हर वी लाईक. मॉम, these three seem nice to me and are also affordable. Me, then add them to the cart and tap on place order. They will deliver them in 3 to 4 working days. Mom, great. It's really very simple. Me, yes mom. Now how would you like to pay? Net banking, credit card or cash on delivery? Mom, I will prefer cash on delivery. Me, no issues. We can select this option. We can also track our order now to find where our order has reached. Mom, it's very interesting. Thank you, my child. Me, it's my pleasure, mom. तर अशा पद्धतीने तुम्ही ते कन्व्हर्सेशन लिहू शकता. तुम्हाला जर हे कन्व्हर्सेशन लिहायचं असेल तर तुम्ही मध्ये व्हिडिओ पॉज करून किंवा त्याचबरोबर त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे फॉर्म पेअर्स. जोड्या करा अँड डिस्कस द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन शॉपिंग अँड फिल द फॉलोइंग टेबल. ऑनलाईन शॉपिंगचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस, फायदे आणि तोटे तुम्हाला डिस्कस करायला सांगितलेले आहेत आणि खालील दिलेले टेबल जे आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला ते पॉईंट्स लिहायला सांगितलेत. मी या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी पॉईंट्स लिहून दिलेले आहेत, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. पहिल्यांदा आपण ॲडव्हान्टेजेस बघूया आणि मग डिसॲडव्हान्टेजेस. तर ऑनलाईन शॉपिंगचे ॲडव्हान्टेजेस आहेत. पहिला ॲडव्हान्टेज, इट इज व्हेरी मच टाइम सेव्हिंग. सेकंड, वी कॅन गेट सो मेनी ऑफर्स अँड कन्सेशन्स.
Third, the products are very cheap according to price. Fourth, we get so many options and filters. Fifth, we can have various payment options. आता याचे डिसएडवांटेजेस आपण पाहू. It may be delayed sometimes. Second, we are not sure with the quality and condition of the product. Third, it requires internet connection to place order. Fourth, we are not sure with the delivery and shipping. And last disadvantage, the shipping charges might be expensive. आता या ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये तुम्हाला पण आणखी काही पॉईंट सुचत असतील तर तुम्ही जरूर या ठिकाणी ऍड करू शकता किंवा मला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये लिहून पाठवू शकता, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्कीच ऍड करेन. पुढचा क्वेश्चन आपल्याला त्याने दिलेला आहे, राईट अ पॅराग्राफ ऑन ऑनलाईन शॉपिंग युझिंग द पॉइंट्स इन द अबाउट टेबल. आता आपण जे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पाहिले त्याच्यावरतीच आधारित तुम्हाला एक ऑनलाईन शॉपिंग वरती पॅराग्राफ लिहायला सांगितलेला आहे. त्याला आपण टायटल देऊया ऑनलाईन शॉपिंग आणि मग पॅराग्राफला सुरुवात करूया. ऑनलाईन शॉपिंग हॅज बिकम अ ट्रेंड नाउअडेज. इट इज व्हेरी ट्रू दॅट दिस इज व्हेरी टाइम सेव्हिंग and affordable, but we have to wait for at least 3 to 4 days till the product arrives. We also have to pay extra shipping charges. Though these products are available at concessional prices, we are not sure about the quality and condition of the product. We can order from our home, but we must have an active internet connection. Sometimes, due to various reasons, the product may get delayed. One thing is good that we get so many options and filters at our fingertip. We also get various payment options. It is nice that some shopping sites have replace and refund policies. Thus, online shopping is much more convenient to all the people because they deliver the things at your doorstep. तर अशा पद्धतीने आज आपण लँग्वेज स्टडी हा पार्ट पूर्णपणे पाहिलेला आहे. याच्या आधीचे जे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आय बटनवर क्लिक करा आणि ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर यांचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे असतील तर मी तुम्हाला मध्ये सांगत होतो की स्क्रीनशॉट काढा किंवा मग व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. भेटूया आपण आता नवीन पुढच्या 1.3 या कवितेबरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. थँक्यू सो मच.